बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी कोण विराजमान होणार, आता यावरती चर्चा रंगत धरून आहे. याशिवाय स्वीकृत नगरसेवकांची निवड देखील 16 जानेवारीला या वैजापूर शहरामध्ये होणार आहे. शहरवासियांची उत्सुकता शिगेला लागली आहे. राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. पालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर उपनगराध्यक्षासह नामनिर्देशित म्हणजेच स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी शहरात हालचाली सुरू झाल्या आहेत. उपनगराध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी तारीख 16 रोजी ही निवड होणार आहे. या दरम्यान उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत शहरवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय. उपनगराध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 16 जानेवारी रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूर नगरपालिकेच्या फुले आंबेडकर सभागृहात दुपारी 12:30च्या दरम्यान हे आयोजन करण्यात आलं आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अर्जांची स्वीकृती करण्यात येईल. सभा सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष नामनिर्देशन पत्राची छाननी करतील. वैध असलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखवतील. त्यानंतर 15 मिनिटांच्या अवधीत नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी यांना लेखी सूचना देऊन परत घेता येईल. मतदान घेणं आवश्यक असल्यास निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावं घोषित करून हातवर करून मतदान घेण्यात येईल. याशिवाय स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी संबंधित पक्ष, गट व आघाडीचे प्रमुख प्रस्तावित सदस्यांचं नामनिर्देशन पत्र बैठकीच्या 24 तास अगोदर जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पद निर्देशित करतील. त्यानंतर प्राप्त नामनिर्देशन पत्र आणि अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी संबंधित पक्ष व नगराध्यक्षांकडे पाठवतील. त्यानंतर नगराध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार कारवाई करतील. मात्र नेते काय निर्णय घेणार? उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज शेख, भाजपचे विशाल संचेती यांची नावं चर्चेत आहे. याशिवाय स्वीकृत सदस्यांसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या दरम्यान ज्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा निर्णय महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे ते कुणाला प्राधान्य देतात यावरच पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी थंडावल्यानंतर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार याबाबत शहरवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विजयी उमेदवारांची नावं राजपत्रात दाखल झाल्यानंतर 25 दिवसांच्या आत होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला नगरसेवक पदांच्या एकूण 25 जागांपैकी 15 जागा मिळाल्या, तर शिवसेनेनं स्वबळावर ही निवडणूक लढवून 10 जागांवर विजय मिळवला आहे. नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यानं उपनगराध्यक्ष पद त्यांच्याच पारड्यात जाणार आहे. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे तीनही पक्ष, तीनही स्वीकृत सदस्य असणार आहे. मात्र आता उपनगराध्यक्ष पदाचं पारडं कुणाच्या झोळीत जात आहे आणि कुणाचं पारडं जड होत आहे हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.